नमस्कार मैत्रिणींनो, आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी आपल्याला एक बोधकथा सांगणार आहे आणि त्या कथेचा विषय आहे चंदन आणि लाकूड। कथा खूप छान आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। एकदा एक राजा जंगलात शिकार करायला गेला। शिकार करता करता खूप पुढे निघून गेला। बराच वेळ झाल्याने त्याला खूप तहान लागली होती। त्या निर्जन स्थळी तो इकडे तिकडे पाणी शोधत असताना त्याला एक लाकडापासून कोळसा तयार करणारा लाकूड तोड्या भेटला। राजा त्याच्याकडे गेला आणि त्याने पाणी मागितले। त्याच्याकडे एक लोटा भरून पाणी होते। त्याने राजाला पाणी दिले। पाणी पिऊन राजा तृप्त झाला। एका निर्जन जंगलात एका साधारण लाकूड तोड्याने राजाची तहान भागवली होती। खुश होऊन राजा म्हणाला, हे दयाळू माणसा, तू माझ्या राजमहालात जरूर ये, मी तुला बक्षीस देईन। या घटनेनंतर बराच कालावधी निघून गेला आणि एक दिवस लाकूड तोड्या राजाच्या राजमहालात गेला व म्हणाला, मी तोच लाकूड तोड्या आहे ज्याने तुम्हाला पाणी पाजले होते। राजाने आनंदाने त्याचे स्वागत केले आणि त्याला आपल्याजवळ बसवून विचार करू लागला की याला गरिबाचे दुःख कसे दूर करावे। शेवटी विचार करून त्याने चंदनाची एक मोठी बाग लाकूड तोड्याला बहाल केली। या बागेतील झाडापासून भरपूर पैसे मिळतील व माझे आयुष्य आरामात जाईल। या विचाराने लाकूड तोड्याला खूप आनंद झाला। आता तो त्यावर त्याचा उदरनिर्वाह करू लागला। एके दिवशी राजाला वाटले की लाकूड तोड्या कसा आहे ते बघावे। त्यानिमित्ताने चंदनाच्या बागेत फेरफटकाही होईल। राजा चंदनाच्या बागेकडून निघाला। त्याला दुरूनच चंदनाच्या बागेतून धूर निघताना दिसला। जवळ आल्यावर राजाने पाहिले की चंदनाची वृक्ष जळत आहेत आणि जवळच लाकूड तोड्या उभा आहे। राजाला पाहून लाकूड तोड्याने राजाचे स्वागत केले। राजा म्हणाला, भल्या माणसा, तू हे काय केलंस? लाकूड तोड्या म्हणाला, तुमच्या कृपेने माझे आयुष्य आरामात चालले आहे। ही बघा, ही बाग देऊन तुम्ही माझे फार मोठे कल्याण केले आहे। या झाडापासून मी कोळसा बनवून विकत आहे। आता मोजकीच झाडे उरली आहे। जर तुम्ही मला दुसरी बाग उपलब्ध करून दिली तर माझे उर्वरित आयुष्यसुद्धा सुखाने जाईल। राजाने पाहिले की सुंदर चंदनाची बाग उजाड झाली आहे आणि तेथे सर्वत्र कोळशाचे ढीग पडले आहेत। आता त्या ठिकाणी फक्त मोजकीच झाडे उरली होती, जी लाकूड तोड्याला सावली देण्याचे काम करत होती। राजा निराश झाला आणि विचार करू लागला की असे काय करता येईल जेणेकरून लाकूड तोड्याला चंदनाची खरी किंमत कळेल। राजा लाकूड तोड्याला म्हणाला, तू एक काम कर, बाजारात जाऊन कोळसे विकण्याऐवजी या झाडाचे लाकूड विकून बघ। लाकूड तोड्याने सुमारे 2 मीटर लांब लाकूड उचलून बाजारात नेले। चांगले चंदन पाहून लोक लाकूड तोड्याकडे धावले। त्याला 300 रुपये मिळाले, जे त्याने कोळशातून कमावलेल्या कमाईपेक्षा कितीतरी पटीने जास्त होते। लाकूड तोड्यात ते पैसे घेऊन राजाकडे आला आणि मोठ्याने रडत आपल्या नशिबाची आणि अज्ञानाची कबुली दिली। आपल्या अज्ञानामुळे आपण ही अनमोल वस्तू कशी गमावली याचा त्याला पश्चाताप झाला। राजाने त्याचे सांत्वन केले आणि लाकूड तोड्याला पुन्हा कामाला लागण्यास प्रोत्साहन दिले। या कथेत चंदनाची बाग हे आपले शरीर आहे आणि आपल्या प्रत्येक श्वास हे चंदनाचे झाड आहे। आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण चंदनाच्या सुगंधाप्रमाणे दरवळत आहे। आपणही या लाकूड तोड्यासारखे चंदनरूपी आयुष्यातील एक एक क्षण द्वेषाच्या, रागाच्या आणि आसक्तीच्या आगीत कोळसा तर बनवित नाही ना। अज्ञानाचा अर्थ ज्ञानाचा अभाव किंवा समज नसणे असा नाही, तर त्याचा अर्थ ज्ञानाचा उद्देश माहीत नसणे असा आहे। कसा वाटला माझा व्हिडिओ? खरंच खूप छान कथा होती। आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार।